एका बागेत 2060 झाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची व उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? बघा, आपल्याला गुलाबाची झाडे काढायची आहेत. म्हणजे अगोदर गुलाबाच्या झाडांची संख्या काढावी लागेल, त्यानंतर त्याची शेकडेवारी काढावी लागेल आपल्याला. म्हणजे किती टक्के गुलाबाची झाडे आहेत ते काढावे लागेल. अगोदर आपल्याला मोगऱ्याची, जाईची आणि सदाफुलीची जी झाडं आहेत त्यांची बेरीज करावी लागेल. बघा, 206 अधिक 515 अधिक 618, 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, 19ला 9, हातचा आला 1, 1 आणि 2 आणि हातचा 1 3, आणि 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, म्हणजे 1339 झाडं ही मोगरा, जाई आणि सदाफुलीची आहेत. आता आपण 2060 मधून 1339 झाडे वजा करू, म्हणजे आपल्याला गुलाबाची झाडे मिळतील. बघा, 0 मधून 6 जात नाही, इकडून उसना घेतला, इथे झाले 10, 10 मधून 9 गेले, 1 राहिला, 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 0तून 3 जात नाही, इथून उसना घेतला, इथे झाले 10, 10 मधून 3 गेले, 7 राहिले, 1 मधून 1 गेला, 0 राहिला. 721 झाडे ही गुलाबाची आहेत. परंतु ते किती टक्के आहेत ते आपल्याला काढायचं आहे. बघा, 2060 पैकी 721 गुलाबाचे आहेत. तर 100 पैकी किती झाडं गुलाबाची आहेत? 100 गुणुले 721 भागिले 2060, तिरकस गुणाकार केला आपण. 2060 मधला एक 0 गेला आणि 100 मधला एक 0 गेला. आता 10ला आणि 206ला 2 ने भाग जातो. बे पंचे 10, बे एक बे, शून्याचा भाग, बे त्रिक 6. आता 103 ने 721ला भाग जातो. 103 एके 103, 103 साते 721. आता खाली उरले 5 गुणुले 7, 5 सत्ते 35% झाडे ही गुलाबाची आहेत. म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. 240चे 35% बरोबर किती? बघा, 240चे म्हणजे गुणुले 35%, टक्के म्हटलं की आपण भागिले 100 करतो. टक्के म्हणजे 100 किंवा शेकडा म्हणजे 100. आता 100 मधला एक 0 गेला, 240 मधला एक 0 गेला. आता 35ला आणि 10ला 5 ने भाग जातो. 5 2 10, 5 सत्ते 35, 2 ने 24ला भाग जातो. बे एक बे, बे दुणे 4. खाली राहिले 12 गुणुले 7, 12 सत्ते 84, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. 240चे 35% म्हणजे 84, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते.